श्रोतेहो नमस्कार. तुम्ही आता ऐकत आहात रयतवाणी 90.8. श्रोतेहो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांनी बहुजन समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, असे महामानव भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्याविषयी आज आपण रयतवाणी 90.8च्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. ही माहिती देण्याकरिता आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राध्यापक श्री केशव पवार सर. श्रोतेहो, ऐकूयात केशव पवार यांच्या शब्दामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. नमस्कार श्रोतेहो, मी प्रथमतः प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 20व्या शतकातील वैश्विक मानवमुक्तीचे मानवतावादी दार्शनिक महानायक या विषयावर त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचा आणि आधुनिक भारताच्या आणि वैश्विक मानवमुक्तीच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी आज हा विषय मांडत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 20व्या शतकातील जगातील एक थोर मानवतावादी विचारवंत, मानवी हक्काचे पुरस्कर्ते, मानवमुक्तीचे महानायक आणि शोषित, पीडित, वंचितांचे उद्धारक म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या अल्पायुष्यात ऐतिहासिक रक्तविरहित सामाजिक क्रांती घडवून वर्णव्यवस्थेच्या जातीय गुलामगिरीतून कोट्यावधी शोषितांना मुक्त केले. म्हणूनच आज संपूर्ण जग त्यांच्या विचाराकडे मानवमुक्तीचा मार्ग म्हणून मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर अखंड ज्ञानसाधना करून जगातील आदर्श संविधानाची निर्मिती केली. आपल्या प्रकांड पांडित्य व प्रखर बुद्धितेजाने भारतीयांना मूलभूत मानवी अधिकार बहाल केले आणि जगाला समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायावर आधारित लोकशाही सहजीवनाचा सम्यक जीवनमार्ग दिला. हजारो वर्षाची संयमी व्यवस्था नष्ट करून भारतीय समाजाला जातीय व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अविरत संघर्ष केला. त्यांच्या धारदार लेखणीने आणि प्रखर वाणीने सनातनी मनुवादी अमानुष विकृतीवर घणाघात केला. वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणी शोषण व्यवस्थेला गाडून संविधानाच्या माध्यमातून समताधिष्ठित लोकशाही समाजाची निर्मिती केली. हजारो वर्ष स्वाभिमान हरवून बसलेल्या बहुजन समाजाला आत्मभान देऊन भारतातील उपेक्षित, शोषित, पददलितांना शिका, संघटित व्हा आणि आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. त्यांच्या या थोर कार्याचा सन्मान करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इंग्लंड व अमेरिकेतील विद्यापीठांनी सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजेच ज्ञानाचे प्रतीक म्हणून गौरविले आहे. बाबासाहेबांच्या कनवाळू अंतःकरणात असलेली अपार करुणा, निस्सीम त्याग आणि मानवी कल्याणासाठी केलेले समर्पित जीवन आज अखिल विश्वातील मानवजातीसाठी सदैव प्रेरणादायी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उत्तुंग आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाबद्दल लिहित असताना कवी म्हणतो, टाय कोटात भीम आहे, ओठात भीम आहे, लाखो भुकी जणांच्या पोटात भीम आहे. सुखात भीम आहे, दुखात भीम आहे, दीन दुबळ्यांच्या मुखात भीम आहे. श्वासात भीम आहे, ध्यासात भीम आहे, स्वाभिमानाने खातो त्या घासात भीम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज 20व्या शतकातील मानवमुक्तीचे महानायक म्हणून संपूर्ण जग सन्मान करत आहे. ते आज जगातील शोषित, उपेक्षित, वंचितांचे आशास्थान म्हणून उदयास आले आहेत. अन्याय, अत्याचाराने ग्रस्त असलेल्या समाजाला त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व निश्चितच प्रेरणादायी वाटते. आज सर्व बहुजन समाज त्यांना आदराने, अनेक विशेषणे व उपाधीने सन्मानित करतो. दीनदलितांच्या मनावर आणि इतिहासांच्या पानावर ज्यांचे अधिराज्य आहे ते अखिल विश्वातील मानवमुक्तीचे महानायक, युग प्रवर्तक, क्रांतीसूर्य, प्रकांड पंडित
महान अर्थतज्ञ, समानतेचे पुरस्कर्ते, बहुजन नायक, स्त्रियांचे उद्धारक, कामगार नेते, थोर विचारवंत, भविष्यवेधी तत्वज्ञानी, महान इतिहासकार, विश्ववंदनीय युगपुरुष, भारतीय संविधानाचा निर्माता, भारतरत्न, आधुनिक भारताचे भाग्यविधाते, प्रज्ञावंत, शीलवंत, झुंजार दिग्विजयी नेते, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्यास, त्यागास, क्रांतीला, चळवळीला, साहित्याला, विचारांना आणि व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन करत असताना आजचे सामाजिक वास्तव लक्षात घेता बाबासाहेबांचे प्रेरक व्यक्तिमत्व आणि त्यांच्यात असलेली सम्यक मानवी मूल्य नवीन पिढीत रुजविणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आजचे प्रस्थापित राजकारणी बाबासाहेबांच्या नावाचा केवळ उदो करीत असून प्रत्यक्षात त्यांच्या विचारांना पायदळी तुडवत आहेत. बाबासाहेबांनी ज्यांच्यासाठी आपले जीवन झिजविले त्या सामान्य माणसांना संविधानिक हक्क, अधिकार आज राजरोसपणे हिरावून घेण्याचे षडयंत्र सुरू आहे. वास्तविक पाहता बाबासाहेबांचा जयंती दिन केवळ विभूती पूजा किंवा पारंपरिक उत्सव न राहता शोषणमुक्त व समतामूलक समाज निर्मितीच्या चळवळीतील एक विचार महोत्सव म्हणून साजरा होणे आवश्यक आहे. आज संपूर्ण भारतात निर्माण झालेली बेरोजगारी, उपासमार, शेतकरी व कामगारांचे व्यतीत जीवन पाहता बाबासाहेब आंबेडकरांच्या मानव मुक्तीच्या लढ्याची व बहुआयामी व्यक्तिमत्वाची समाजाला नव्याने ओळख करून देणे अत्यावश्यक आहे. कारण आजही भारतातील बहुसंख्य समाजाला बाबासाहेब म्हणजे फक्त दलितांचे कैवारी आणि दलितांना आरक्षण मिळवून देणारे दलित नेते म्हणूनच होते. किंबहुना बहुसंख्य प्रस्थापित उच्चवर्णीय लोक बाबासाहेबांचे अखिल मानवजातीच्या मुक्तीचे महान कार्य व आधुनिक भारताच्या उभारणीतील योगदान हेतुपुरस्सर नाकारून त्यांना केवळ दलितांपुरते मर्यादित करण्याचा प्रयत्न करतात. पण भारतीय लोकशाहीच्या विकासाबरोबरच या लोकशाहीचे खरे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयांच्या मनामनात पोहोचू लागले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन म्हणजे शोषणमुक्त समतामूलक समाज क्रांतीचा रणसंग्राम आहे. त्यांचे व्यक्तिमत्व हे अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे मानव मुक्तीच्या महासंग्रामाचे प्रतीक आहे. बाबासाहेबांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात एका गरीब कुटुंबात 14 एप्रिल 1891 साली झाला. वर्णव्यवस्थेने भारतीय समाजाला हजारो जाती पोटजातीमध्ये विभागून अमानुष शोषणाची व्यवस्था निर्माण केली होती. देशातील 1/4 जनसमूह अस्पृश्य समजला जाऊन त्याला महारोग्याप्रमाणे, पशुप्रमाणे वागवले जात होते. त्यांच्या सावलीचा वेटाळ मानला जात होता. या जाती व्यवस्थेला गाडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म झाला. हिंदू धर्म व्यवस्थेत शूद्रातिशूद्रांना शिक्षणाची मुभा नव्हती. तरीही बाबासाहेबांनी ब्रिटिश काळामध्ये जी अल्पशी शिक्षणाची संधी उपलब्ध झाली त्याचा फायदा घेऊन शाळेच्या बाहेर बसून जातीयता व दारिद्र्याच्या झळा सहन करून उच्च शिक्षण संपादन केले. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून 1916 साली अर्थशास्त्रात MA PhD ही पदवी तर इंग्लंडच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून MSc DSc या पदव्या प्राप्त केल्या. त्याचबरोबर भारतीय समाजाला अन्यायातून मुक्त करायचे असेल, त्यांना न्याय द्यायचा असेल तर कायद्याची पदवी सुद्धा आवश्यक आहे. म्हणून त्यांनी लंडन येथील ग्रेज इन या नामांकित कायद्याच्या संस्थेतून बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी प्राप्त केली. त्यांनी बहुजन समाजाला स्वाभिमान शिकवला. मानवी हक्क, शिक्षण हक्क बहाल करून जातीय शोषणातून मुक्त केले. हजारो वर्ष ज्यांना शिक्षण नाकारले, पशुपेक्षाही हीन लेखले
अशा शोषित वर्गात जन्म घेऊन बाबासाहेबांनी उच्च शिक्षण प्राप्त केले. आपल्या सम्यक ज्ञानाने जगातील महान अशी रक्तविरहित समाजक्रांती घडविली आणि कोट्यावधी स्त्रिया, अस्पृश्य, आदिवासी, मागासवर्गीय, जातीय शोषण व्यवस्थेत भरडलेल्या बहुजन समाजाला मुक्त केले. डॉक्टर बाबासाहेबांच्या जन्मामुळे वैदिक शोषण युगाचा आनंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मामुळे वैदिक शोषण व्यवस्थेचा अंत होऊन आता समतेच्या भीमयुगाची सुरुवात झाली आहे. बाबासाहेब म्हणजे मानवमुक्तीचे महानायक. 1930 ते 32 दरम्यान इंग्लंडमध्ये झालेल्या गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी अस्पृश्यासह सबंध भारतीयांना मूलभूत मानवी अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. मूकनायक, प्रबुद्ध भारत ही नियतकालिके सुरू करून पददलित समाजाला जागृत केले. स्त्रियांकरिता भारतीय संसदेत हिंदू कोड बिल मांडून स्त्री मुक्तीसाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. वेळ प्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामाही दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाजातील जातीय शोषण व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील जातीय शोषण व्यवस्था जगाला समजून सांगत असताना अत्यंत समर्पक संदर्भ देतात. त्यातील भीषण जातीय शोषण व्यवस्थेबद्दल मांडणी करताना त्यांच्या शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये समाजातील पिचलेल्या वर्गासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की या भारतात संपूर्ण युरोपाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढे लोक भारतात शूद्र म्हणून जीवन जगतात. या शूद्रांना त्यांच्या मातृभूमीमध्ये शिक्षणाचा अधिकार नाही. त्यांना मनाला वाटेल असा व्यवसाय करण्याचा अधिकार नाही. त्यांना त्यांच्या जातीने नेमून दिलेलाच व्यवसाय करावा लागतो. हिंदू धर्म व्यवस्थेत शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाहीच, पण त्यांना आवडीचा व्यवसाय पण करता येत नाही. म्हणजे त्यांचं जीवन हे गुलामाचं जीवन आहे असं ते म्हणतात. त्याचबरोबर अमेरिकेच्या लोकसंख्ये एवढी लोकसंख्या या भारतामध्ये अस्पृश्य म्हणून जीवन जगते. त्यांना समाजात महारोग्याप्रमाणे वागविली जाते. त्यांचा स्पर्श वर्ज्य मानला जातो. त्यांच्या सावलीचा विटाळ मानला जातो. त्यांना शिक्षणच काय, पण सार्वजनिक पाणवट्यावर पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नाही. पिण्याच्या पाण्याला स्पर्श करता येत नाही. तर फ्रान्स एवढी लोकसंख्या या भारतात आदिवासी आणि गुन्हेगारी जमाती म्हणून जीवन जगतात. अशा परखड आणि प्रभावी भाषेत भारतीय समाज वास्तव बाबासाहेब आंबेडकरांनी जगासमोर मांडले. उपेक्षित समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. हजारो वर्ष जाती व्यवस्था व अस्पृश्यतेच्या दलदलीत फसलेल्या अस्पृश्य समाजाचा अभिमान जागृत करण्यासाठी आणि त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून, सत्याग्रहाच्या माध्यमातून संघर्ष केला. पशुवत जीवन जगत असलेल्या आदिवासी तसेच ज्यांच्यावर गुन्हेगारीचा ठप्पा मारून भटकंती आयुष्य जगणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीसाठी संविधानाच्या माध्यमातून विशेष हक्क अधिकार मिळवून दिले. भारतातील स्त्रिया, अस्पृश्य, आदिवासी, भटके विमुक्त, शेतकरी, कामगार व अल्पसंख्याक समाजाला मूलभूत मानवी हक्क प्रदान करून आधुनिक भारताची निर्मिती केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्थेच्या अमानवी चेहरा जगासमोर मांडून जाती व्यवस्था सामाजिक एकोप्याला आणि राष्ट्रीय एकात्मतेला घातक आहे हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध करून दाखविले. त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून समतेवर आधारित एक विवेकशील समाज घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्या संघर्षामुळे उपेक्षितांना स्वातंत्र्य, आत्मसन्मान व शिक्षण मिळाले. संविधानातील कलम 340, 41 आणि 342 अंतर्गत त्यांनी
ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतुदी केल्या. आज भारतातील सामान्य माणूस, दलित, आदिवासी, मागासवर्गीय, स्त्रिया व अल्पसंख्याक समुदाय शिक्षण व व्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून स्वाभिमानाने पुढे येऊन देशाच्या उभारणीत आपले योगदान देत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक कल्याणकारी धोरणकर्ते होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संपूर्ण शिक्षण हे अर्थशास्त्र आणि कायदा विषयात झालेलं होतं. तरी पण त्यांनी समाजशास्त्र, नीतिशास्त्र, इतिहास, धर्मशास्त्र, संरक्षणशास्त्र, परराष्ट्रनीती अशा अनेक विषयामध्ये त्यांनी अभ्यास केला होता. 1942च्या केंद्रीय मंत्रिमंडळात बाबासाहेब आंबेडकर हे 1942च्या केंद्रीय मंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅबिनेट मंत्री असताना शेतकरी, कामगार व स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी अमूल्य योगदान दिले. देशाच्या कृषी व औद्योगिक विकासासाठी नदीजोड प्रकल्प उभारून भारत देशाला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला. उत्तर भारतातील हिमालयातून बारमाही वाहणाऱ्या नद्यांचे पुराचे पाणी देशाच्या अवर्षणग्रस्त भागात वळवून जलनियोजनाची राष्ट्रीय नीती त्यांनी तयार केली. विशेष म्हणजे आजचे हिराकूड, भाकरा नांगल व सोन नदी आणि दामोदर व्हॅली प्रकल्पाची त्यांनी पायाभरणी करून देशाच्या जल व विद्युत विकासाचा पाया घातला. तसेच कामगार मंत्री या नात्याने कामगारांचे कामाचे तास 12 वरून 18 वर केले. स्त्री पुरुष समान वेतन व भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून कामगारांच्या आर्थिक सुरक्षेची तरतूद केली. कामगारांच्या आरोग्यविषयक कायद्याची तरतूद, त्याचप्रमाणे स्त्रियांना प्रसूती काळात पूर्ण पगारी सुट्टी देण्याचा कायदा केला. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगारांचं जीवन आणि त्यांच्या समस्या पाहण्यासाठी एका कोळशाच्या खाणीला भेट देण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी 1000 फूट खोल कोळशाच्या खाणीमध्ये कामगार कोळसा खणत होते. बाबासाहेब म्हटले, मला त्यांचं कामाचं स्वरूप आणि त्यांचं जीवन जवळून पाहायचं आहे. त्यावेळेस त्यांचे PA आणि सरकारी अधिकारी म्हटले, बाबासाहेब तुम्हाला आत जाता येणार नाही, कारण 1000 फूट या कोळशाच्या खाणीमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण फार कमी असतं. का तर कोळसा म्हणजेच कार्बन आणि तिथे ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं, म्हणून तुम्ही जाऊ शकत नाही. बाबासाहेब म्हटले की नाही, मला जायचंय. जर कामगार त्या ठिकाणी दिवसभर काम करत असतील तर मी तिथं गेलं पाहिजे, त्यांचं जीवन बघितलं पाहिजे. मी कायदा मंत्री आहे आणि मला तिथे सोडा. त्यावेळेस त्या क्रेननी बाबासाहेबांना हात सोडलं आणि बाबासाहेब त्या कामगारांची अवस्था पाहत होते. एक गरोदर स्त्री त्या ठिकाणी कोळसा वेचत असताना त्या 1000 फूट खोल खाणीमध्ये बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आले. बाबासाहेबांची आई वयाच्या 5व्या वर्षीच त्यांचं निधन झालेलं होतं. बाबासाहेबांच्या समोर त्यांच्या आईचा चेहरा आला आणि तिथेच त्या अधिकारी आणि प्रशासकीय वर्गाला बाबासाहेब म्हटले की या 1000 फूट खोल खाणीमध्ये ही स्त्री दिवसभर काम करते, तिच्या पोटातील बाळाला ऑक्सिजनची कमतरता भासत असेल याचा आपण विचार केला नाही. म्हणून बाबासाहेबांनी तिथूनच एक ऑर्डर काढली की यापुढं या देशातली स्त्री प्रसूती काळामध्ये तिला भर पगारी रजा मिळाली पाहिजे आणि तसा अधिकार बाबासाहेबांनी स्वातंत्र्याच्या पूर्वीच करून ठेवलेला होता. जर माता सुरक्षित असेल, माता सक्षम असेल तर तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ हे सक्षम होईल आणि हीच नवीन पिढी हा देशाचा आधारस्तंभ आहे. म्हणून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये
केलेला हा कायदा हा जगाला आज एक वाखाणण्याजोगा आणि स्वीकारण्याजोगा हा कायदा आहे. अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या समस्या जवळून पाहून त्यांच्यासाठी स्वातंत्र्यपूर्व कालखंडात कायदे केले. तीच कायदे त्यांना आज आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून संबोधले जाते. आज संपूर्ण जग भारताकडे एक प्रगल्भ लोकशाही राष्ट्र व तथागत गौतम बुद्धांच्या धम्माची भूमी म्हणून मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. असे असले तरी जातीय भांडवली शोषण व्यवस्था उदयास आली आहे. वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणी व्यवस्थेने धार्मिक सत्तेच्या माध्यमातून राजकीय सत्ता हस्तगत केली आहे व राज्य सत्तेच्या माध्यमातून भांडवली सत्ता प्रस्थापित केली जात आहे. ही नवीन भांडवली शोषण व्यवस्था तयार झालेली आहे. वरकरणी आभासी विकास झाल्याचे दिसत असले तरीही विकासाचे गोंड स्वरूप धारण करून बहुसंख्य लोकांचे शोषण सुरू आहे. दुसरीकडे राज्य व्यवस्थेने आक्रमक असे धर्मांध रूप धारण केले आहे. जातीय भांडवली व्यवस्थेच्या माध्यमातून आपले वर्चस्व व शोषण व्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. ही जातीय भांडवली व्यवस्था अत्यंत क्रूर, निर्दयी आणि अमानुष आहे. कारण ही व्यवस्था व्यक्तीचे सामाजिक जीवन व हक्क हिरावून घेऊन माणसाला बाजारू वस्तूच्या स्वरूपात पाहत आहे, ज्यामध्ये वापरा आणि फेकून द्या या तत्वाचा अवलंब केला जात आहे. आणि एकदा का माणसाला बाजारू मूल्य आले की त्याचे माणूस म्हणून जगण्याचे मूल्य हरवले जाते. आज अगदी तसेच काही चित्र पुढे येताना दिसत आहे. समाजात आर्थिक विषमता आणि दारिद्र्य झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे मुठभर लोकांकडे अमाप संपत्तीचे केंद्रीकरण होताना दिसत आहे. आजच्या क्रिप्टो कॅपिटॅलिस्टच्या काळामध्ये मुठभर लोकांच्या हातात देशातील साधन संपत्ती आणि जगण्याचे स्रोत केंद्रित होत आहेत. त्यामुळे करोडो कामगारांचे, शेतकऱ्यांचे रोजगार बुडाले आहेत. अनेक लघु व व्यावसायिकांनी आत्महत्या केली. शेतकरी आणि कामगारांच्या विरुद्ध शेती आणि कामगार कायदे करून सरकारने या उत्पादक वर्गाचे पद्धतशीर शोषण करण्याचे लायसन्स धनिकांना दिले आहे. म्हणून उत्तर भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांचा बळी गेला. या शोषण व्यवस्थेमध्ये एकीकडे दलित आदिवासींचे मुलं अन्न न मिळाल्यामुळे तडफडून मेल्याची बातमी वृत्तपत्रात येते, तर दुसरीकडे उच्चभ्रू भांडवलदार पत्नीला वाढदिवसाला विमान भेट दिल्याची बातमी सुद्धा वृत्तपत्रात छापून येते. रोजगार नसल्यामुळे मुलामुलींची 40 वर्ष झालं तरी लग्न होत नाहीत आणि दुसरीकडे उद्योगपती आपल्या मुलांच्या लग्नासाठी करोडो रुपये उधळत असल्याचे टीव्हीवर दाखवले जाते. जागतिक बँकेने केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात आणि 2011चे आर्थिक सामाजिक सर्वेक्षण, त्याचबरोबर ऑक्सफॅम या जागतिक आर्थिक संरक्षण संस्थेच्या ताज्या आकडेवारीवरून जगातील व भारतातील दारिद्र्य व गरिबीचे भयान चित्र दिसून येते. जगातील निम्म्याहून अधिक संपत्ती केवळ 1% लोकांच्या ताब्यात आहे, तर भारतातील 73% संपत्ती ही 1% लोकांच्या हातात आहे. भारतातील केवळ 15% श्रीमंत लोकांकडे 85% जमीन आहे, तर 49% लोक भूमिहीन असून 32% लोक अजूनही दारिद्र्यरेषेखाली असल्याचे या संशोधनात दिसून येते. दिवसाला 28 रुपये इतक्या तुटपुंज्या उत्पन्नावर उपजीविका भागवीत 50% भारतीय, 32% लोक अजूनही
दारिद्र्यरेषेखाली असून दिवसाला 28 रुपये इतक्या तुटपुंज्या उत्पन्नावर उपजीविका भागवितात. 50% भारतीय महिला कुपोषित व ॲनिमियाग्रस्त आहेत, म्हणजे त्यांच्यात रक्ताचे प्रमाण कमी आहे. तर 25% आदिवासी व दलितांची बालके कुपोषित व कमी वजनाची आहेत. उदारीकरण व जागतिकीकरणाच्या नावाखाली एकीकडे मुठभर धनिकांनी निम्म्याहून अधिक नैसर्गिक साधनसंपत्ती आपल्या घशात घातली आहे. प्राणीमात्रांना व मनुष्यमात्राला 2 वेळचे अन्न देणारी जमीन, जल आणि जंगल सुद्धा या धनिकांनी संपूर्ण हडप केले आहे. तर दुसरीकडे असंख्य लोक पाण्यासाठी, रोजगारासाठी वणवण भटकत आहेत. आर्थिक विषमता व भांडवली शोषण व्यवस्थेला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. कष्टकरी, कामगार व शेतकऱ्यांचे अश्रू, घाम व रक्तावर उभारल्या जाणाऱ्या औद्योगिकरणात सामान्य माणूस व त्याचे जीवन वापरा आणि फेकून द्या असे झालेले आहे. दारिद्र्य, बेरोजगारी व व्यसनाधीनतेमुळे तरुण गुन्हेगारीकडे वळत आहेत. तर दुसरीकडे वांशिक व धर्मांध शक्तीच्या दहशतीने समाजमन भयभीत झालेले आहे. सध्याच्या काळात वाढती बेरोजगारी, दारिद्र्य, उपासमार, कुपोषण, शिक्षणाचे खाजगीकरण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अपुऱ्या आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची समस्या, ढासळत चाललेली कायदा व सुव्यवस्था आणि वाढती गुंडगिरी व भ्रष्टाचार यासारख्या अनंत समस्यांनी सामान्य माणसाचे जीवन असह्य झाले आहे. भारतीय संविधानाला हात घालून भारताची एकंदर सामाजिक आणि लोकशाही राजकीय व्यवस्था कोलमडून टाकण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू आहे. हे भयान वास्तव देशापुढे असताना देशातील सत्ताधारी वर्ग मात्र सामान्य माणसाची आर्थिक पिळवणूक करून धनदांडग्यांना रान खुले करून देत आहे. सामान्य शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत, तर धनिक व्यापारी बँकांचे हजारो कोटीचे कर्ज बुडवून परदेशात जाऊन राहत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही. यावरून सत्ताधारी व व्यापारी वर्गाचे साटेलोटे असल्याचे दिसून येते. दुसरीकडे धर्मांध शक्तींना पाठीशी घालून समाजात जातीय ताणतणाव निर्माण केला जात आहे व सामान्य माणसांना भावनिक मुद्द्यांमध्ये गुंतवून ठेवून आपली राजसत्ता कायम ठेवून ठराविक जातीचे राजकीय व भांडवली वर्चस्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारतीय समाजातील शोषण व्यवस्थेवर बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतातील सामान्य माणसाच्या दुःखाचे कारण म्हणजे या देशातील ब्राह्मणशाही व भांडवलशाही या 2 शक्ती आहेत. सध्या ब्राह्मणशाही व भांडवलशाही या 2 शक्ती हातात हात घालून देशातील राष्ट्रीय संपत्ती व नैसर्गिक साधन संपत्ती स्वतःच्या घशात घालत आहेत. तर बहुजन समाजाचे जीवन जगणे कठीण होत आहे. दलित, आदिवासी, भटके, अल्पसंख्याक समाज भयग्रस्त झाला आहे. तर इतर ओबीसी समाजाला देव आणि धर्माच्या नावाखाली गुलाम बनवले जात आहे. परिणामी दलित, आदिवासी, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजांचे जगण्याचे प्रश्न दिवसेंदिवस वाढतच आहेत. म्हणून जातीजातीत अडकलेला बहुजन समाजाने डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारधारेनुसार आपल्या मुक्तीसाठी एकत्र येणे गरजेचे आहे. नाहीतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि बहुजन महामानवांनी अथक परिश्रमाने मिळवलेले मानवी हक्क अधिकार हिरावून घेण्यासाठी शत्रू टपून आहे. हे बहुजन समाजाला समजणे काळाची गरज आहे. कारण बाबासाहेबांच्या हयातीत ज्या मनुवादी सनातनी व्यवस्थेने बाबासाहेबांना प्रखर विरोध केला, तेच उच्चवर्णीय लोक आता बाबासाहेबांचा उदोउदो करताना दिसत आहेत. या सनातनी लोकांचे प्राचीन काळापासूनचे एक जुने तंत्र असे आहे की त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देणारी व्यक्ती, चळवळ किंवा विचार पुढे येत असेल तर त्याची पहिल्यांदा दखल घ्यायची नाही. जर हा विचार किंवा व्यक्ती फारच प्रभावी होत असेल तर त्याला कूटनीतीने संपविण्याचा प्रयत्न करायचा.
आणि जर ही व्यक्ती किंवा विचार संपवणे शक्यच नसेल तर मग त्या व्यक्तीचा स्वतःच जे जे काय करायचा व दैवतीकरण करून त्या व्यक्तीचे विचार संपवायचे असा प्रयोग ते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी करताना दिसत आहेत. सामान्य जनतेत भ्रम निर्माण करून महामानवांचे विचार सोयीने वापरायचे आणि आपले वर्चस्व अबाधित ठेवायचे असे प्रयत्न सुरू आहेत. आता भारतीय समाजाने हे षडयंत्र समजून घेणे गरजेचे आहे. बाबासाहेबांनी अथक परिश्रमाने हजारो वर्षाच्या वर्चस्ववादी शोषण व्यवस्थेला गाडून संविधानाच्या माध्यमातून लोकशाही समाज निर्माण केला. सर्वांना शिक्षणाची दारे उघडी केली. सर्व भारतीयांना मूलभूत अधिकार दिले. पण आज त्या सामान्य माणसाचे जगण्याचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. शाळा महाविद्यालय बंद होत आहेत. कंत्राटी भरती करून सरकारी यंत्रणा सुद्धा कमिशन जमा करण्याची यंत्रणा म्हणून वापरली जात आहे. त्यात सामान्य माणूस होरपळून निघत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. लोकशाही यंत्रणा व संस्था सरकारच्या हातातील बाहुले बनून आडवाआडवीचे व जिरवाजिरवीचे राजकारण सुरू आहे. म्हणून आज जगाला बाबासाहेबांच्या सामाजिक व आर्थिक समानतेच्या व सम्यक विचारांची नितांत गरज आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता अबाधित ठेवणाऱ्या लोकशाही समाजाची नितांत आवश्यकता आहे. अशा आर्थिक विषमतेच्या व सामाजिक अशांततेच्या परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याचा व समतावादी लोकशाही विचाराचा आदर्श तरुण पिढीमध्ये रुजविणे आवश्यक आहे. धर्मांध शक्तींना व भांडवली शक्तींना वेळीच आवर घालून उद्योग, शिक्षण, शेती व आरोग्य सेवांचे राष्ट्रीयकरण होणे गरजेचे आहे. हे साध्य करण्यासाठी भारतीयांनी महामानवांच्या स्वप्नातील शोषणमुक्त लोकशाही समाज निर्मितीची चळवळ गतिमान करणे गरजेचे आहे. हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरे अभिवादन ठरेल. श्रोतेहो, आत्ता आपण ऐकत होतात रयतवाणी 90.8 वर प्राध्यापक केशव पवार सरांना. श्रोतेहो, विषय होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. श्रोतेहो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन आपल्यासाठी आदर्शच म्हणावे लागेल. कारण त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे काही हालअपेष्टा सहन केल्या त्यातून आपलं भविष्य आजमावलं. त्यासोबतच बहुजन समाजाचा उद्धार केला. श्रोतेहो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास रयतवाणी 90.8 चा मनपूर्वक सलाम. श्रोतेहो, ऐकत रहा रयतवाणी 90.8 RJ प्रवीण कोळपे यांच्या सोबत. धन्यवाद.